नमस्कार. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि म्हणायला गेलं तर थोड्या गूढ अध्यायावर संवाद साधणार आहोत. 9वा अध्याय, ज्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. अगदी खरं आहे. हा अध्याय म्हणजे ज्ञानाचं शिखर आहे आणि भक्तीचं रहस्य उलगडून सांगणार आहे. आणि आपल्या आजच्या विवेचनासाठी आपण राजविद्या राजगुह्य योग भक्ती रहस्य या विश्लेषणात्मक लेखनाचा आधार घेतोय. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचेही खूप समर्पक संदर्भ आहेत जे आपल्याला दिशा देतील. उत्तम. तर मग आजच्या ह्या चर्चेतून आपण भक्ती, श्रद्धा यांचं नेमकं स्वरूप काय आहे, सर्वश्रेष्ठ ज्ञान कशाला म्हटलं जातं आणि ईश्वराच्या त्या अगाध, कधीकधी थोड्या विरोधाभासी वाटणाऱ्या स्वरूपाचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपलं उद्दिष्ट अगदी साधं आहे. यातील गहन विचार शक्य तितक्या सहजतेने उलगडता यावेत, जणू आपण विचारांच्या एका खोल डोहात उतरतो आहोत. नक्कीच. आणि सुरुवात तर या अध्यायाच्या नावापासूनच करायला हवी. राजविद्या आणि राजगुह्य या दोन शब्दांमध्येच खूप काही दडलंय, नाही का? हो ना. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा. हा दावा तसा मोठा वाटतो. या ज्ञानाला इतकी उच्च पदवी का दिली असेल? म्हणजे इतरही अनेक ज्ञानशाखा आहेत की मग हेच सर्वश्रेष्ठ कसं? याचं उत्तर खुद्द श्रीकृष्णच देतात. ते म्हणतात की हे ज्ञान थेट परमात्म तत्वाचं दर्शन घडवतं. आत्मसाक्षात्कार होतो यामुळे. आपल्याला जगातल्या बाकीच्या विद्या काय देतात? ऐहिक यश, ज्ञान, कला, पण त्या आपल्याला संसार चक्रातच अडकवून ठेवतात, नाही का? बरोबर. ही विद्या मात्र त्या पलीकडे नेते, थेट मूळ स्त्रोताशी जोडते. म्हणूनच ती सर्व विद्यांची राजा आहे, राजविद्या. हे ज्ञान मिळालं की बाकी सगळं ज्ञान आपोआप गौण वाटायला लागतं. आणि मग राजगुह्य, त्याचा काय अर्थ? हे ज्ञान इतकं गुप्त, रहस्यमय का मानलं जातं? म्हणजे सगळ्यांसाठी खुलं नाहीये का? गुह्य म्हणजे गुप्त, रहस्य. हे ज्ञान गुप्त आहे कारण ते केवळ पुस्तकी पांडित्याने किंवा तर्काने नाही समजत. ते फक्त वाचून किंवा ऐकून कळणारं नाहीये. ते अनुभवावं लागतं. आणि हा अनुभव येण्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे श्रद्धा आणि निर्मळ भक्ती. अच्छा. ज्याच्या मनात शंका आहे, ज्याला फक्त कुतूहल आहे पण समर्पण नाही, त्याला हे रहस्य नाही उलगडत. म्हणून हे राजगुह्य म्हणजे रहस्यांमधलं सर्वश्रेष्ठ रहस्य. ते फक्त पात्र व्यक्तीसाठीच खुलं होतं. आणि याच संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींची ती प्रसिद्ध ओवी आठवते, नाही का? ती अगदी नेमकेपणानं हा मुद्दा मांडते. ही विद्या राजविद्या, पवित्र अतिशय, जाणे केवळ भक्तीने, नाही बुद्धीने कदा. अगदी अगदी. किती स्पष्ट सांगितले. बुद्धीच्या मर्यादा इथे दिसतात आणि भक्तीचं महत्त्व समोर येतं. खरंच, माऊलींनी नेमकं मर्मच पकडलंय. जसं समुद्राच्या तळाशी असलेला मोती किनाऱ्यावर उभं राहून नाही मिळत किंवा वरवर तरंगूनही नाही, त्यासाठी खोल डुबकी मारावी लागते. हो. तसंच हे आत्मज्ञान आहे. वरवरची चर्चा, विश्लेषण पुरेसं नाही. त्यासाठी श्रद्धेची, भक्तीची, समर्पणाची खोल डुबकी मारावी लागते. ही एक प्रकारची आंतरिक पात्रता लागते त्यासाठी. तर मग प्रश्न येतो की या विद्येचं फळ म्हणजे हा जो परमात्म्याचा अनुभव आहे तो नक्की कोणाला मिळतो? ही पात्रता म्हणजे नेमकं काय? याचंही उत्तर श्रीकृष्ण अगदी स्पष्ट देतात. ते म्हणतात, ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे, जो माझ्यावर म्हणजे परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि भक्तिभावानं मला शरण येतो, त्यालाच या ज्ञानाचा खरा लाभ होतो. तोच मला प्राप्त करतो. आणि जे नाही करत त्यांचं? त्या उलट, जे अश्रद्धाळू आहेत, संशयी आहेत, जे फक्त भौतिक गोष्टीतच रमलेले आहेत, ते या ज्ञानापासून दूर राहतात. आणि पर्यायानं माझ्यापासूनही. ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहतात. त्यामुळे श्रद्धा ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. इथे भक्ती या शब्दावर खूप जोर दिसतो या अध्यायात. गीतेत ज्ञानमार्ग, कर्ममार्ग असेही मार्ग सांगितले आहेत. मग या 9व्या अध्यायात भक्तीला इतकं केंद्रस्थानी का ठेवलंय? भक्तीमध्ये असं काय विशेष आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. बघा, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे सुद्धा नक्कीच मोक्षाकडे नेतात, त्यात शंका नाही. पण भक्ती मार्गात एक वेगळी गोष्ट आहे. ती म्हणजे भावनिक जोड, एक प्रेमाचं नातं आहे. अच्छा. ज्ञानी व्यक्ती ईश्वराला निर्गुण, निराकार तत्वमान जाणण्याचा प्रयत्न करतो. कर्मयोगी निष्काम कर्मातून ईश्वराची सेवा करतो. पण भक्त ईश्वराला आपलं मानतो. आई, वडील, मित्र, स्वामी अशा कोणत्या तरी नात्यांनी तो जोडला जातो.
हे नातं खूप वैयक्तिक असतं, सगुण, साकार असतं. म्हणजे भक्तीत एक प्रकारची जवळीक जास्त आहे, एक आपलेपणा आहे. नक्कीच. आणि या आपलेपणामुळे, या शरणागतीच्या भावनेमुळे एक अद्भुत गोष्ट घडते. खुद्द भगवंत त्या भक्तासाठी जणू काही बांधला जातो. तो स्वतःला त्या भक्तासाठी उपलब्ध करून देतो. अरे वा. ज्ञानाने किंवा कर्माने जे साधायला कदाचित खूप कष्ट पडतील, ते भक्तीने सहज साध्य होऊ शकतं. कारण तिथे भगवंताची कृपा थेट कार्यरत होते. आणि लगेच ज्ञानेश्वरीतली ती ओवी आठवते मला. माझा भक्त भावे जेवी मला भजतो, तेयासी मीची सदा रक्षण करीतो. हे तर आश्वासनापेक्षा जास्त भगवंताने दिलेली हमी वाटते, नाही का? अगदी. हमीच आहे ती. जो मनापासून भावपूर्वक भक्ती करतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो, असं वचनच आहे. खरं आहे. हे नातं कसं आहे माहितीये, आई आणि लहान मुलासारखं. मूल कसं पूर्णपणे आईवर अवलंबून असतं, त्याला स्वतःच्या रक्षणाची चिंता नसते. बरोबर. आईच त्याची सगळी काळजी घेते. तसंच जेव्हा भक्त पूर्णपणे भगवंताला शरण जातो, तेव्हा भगवंत त्याची सगळी जबाबदारी घेतो, त्याच्या योगक्षेमाची काळजी वाहतो. हीच भक्तीची खरी ताकद आहे. ती भक्ताला निर्भय बनवते आणि भगवंताला कृपाळू. आता थोडं ईश्वराच्या त्या अगाध स्वरूपाविषयी बोलूया का? श्रीकृष्ण इथे एक मोठं विधान करतात. मया ततमिदम सर्वम जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चहम तेष्वस्थितः. म्हणजे माझ्या अव्यक्त रूपाने मी हे सगळं जग व्यापलं आहे, सगळे जीव माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यात नाही. हे समजायला थोडं कठीण आहे. निश्चितच हा गीतेतील सर्वात गहन विचारांपैकी एक आहे. याचा अर्थ असा की या संपूर्ण सृष्टीचा आधार ईश्वर आहे. सगळं काही त्याच्यावरच अवलंबून आहे, पण तो स्वतः कशावरही अवलंबून नाही. तो या सृष्टीत असूनही सृष्टीच्या पलीकडे आहे. म्हणजे तो पाण्यात विरघळलेल्या मिठासारखा नाहीये, तो आकाशासारखा आहे. आकाशात ढग येतात जातात, पण आकाश कसं निर्लेप राहतं तसा तो आहे. पण मग पुढचा विरोधाभास लगेच येतो मनात. जर ईश्वरच सृष्टीची निर्मिती करतो, पालन करतो आणि शेवटी लय पण करतो, तर मग तो या कर्मांमध्ये गुंतलेला नाही, तो निष्क्रिय आणि निरपेक्ष आहे. हे कसे शक्य आहे? म्हणजे करता असूनही अकर्ता कसा? हेच तर ईश्वरी मायेचं किंवा त्याच्या दिव्य स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण सांगतात की ही सगळी कर्म माझ्या अध्यक्षतेखाली माझी प्रकृती करते, मी नाही. जरी सगळं काही माझ्या सत्तेने घडत असलं तरी मला त्याची आसक्ती नाहीये, त्या कर्मांच्या फळांची अपेक्षा नाही. त्यामुळे ती कर्म मला बंधनकारक ठरत नाहीत. ज्ञानेश्वर माऊली याचाच भावाला किती सुंदर शब्दात मांडतात. मीची सृष्टीचा कारण पालनहार, तरीही मी न करतो काही व्यवहार. म्हणजे मी कारण असूनही कर्तेपणाचा अहंकार किंवा आसक्ती नसल्यामुळे मी अकर्ताच राहतो. आपल्या स्त्रोतांमध्ये या संदर्भात सूर्याचं उदाहरण दिलंय, ते खूप छान वाटलं मला. सूर्य प्रकाश देतो, उष्णता देतो, त्याच्यामुळेच तर पृथ्वीवर जीवन आहे. पण सूर्याला मी हे करतोय असं अहंकार नसतो. बरोबर. किंवा याचा मला काय फायदा अशी अपेक्षाही नसते. तो फक्त आपलं काम करतो, अगदी अलिप्तपणे. अगदी अचूक उदाहरण आहे. सूर्य जसा साक्षीभावानं आपलं कार्य करतो, तसाच ईश्वर या विराट सृष्टीचा खेळ चालवतो, पण स्वतः त्यात न गुंतता निर्लिप्त राहतो. ही अलिप्तता समजून घेणं आपल्याला म्हणजे मानवी बुद्धीला कठीण जातं, कारण आपण प्रत्येक कर्मामागे कर्तेपणा आणि फळाची अपेक्षा ठेवतो. हो, खरंय. पण ईश्वराचं स्वरूप याच्या पलीकडचं आहे. हेच त्याचं राजगुह्य स्वरूप. आता आपण भक्ती करणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या उद्धाराबद्दल बोलूया. भगवंत भक्ताला कसा स्वीकारतो? म्हणजे त्यासाठी काही पात्रता, शिक्षण, संपत्ती अशा अटी वगैरे आहेत का? आणि इथे भगवंताचं कारुण्य आणि त्याची व्यापकता स्पष्ट होते. श्रीकृष्ण अगदी निस्संदिग्धपणे सांगतात की माझ्या भक्ती करणाऱ्याला मी जात, वर्ण, लिंग किंवा त्याची सामाजिक किंवा आर्थिक स्थिती काय आहे या निकषांवर कधीच तोलत नाही. तो श्लोकच आहे, माम ही पार्थ व्याप आश्रित्य येपी स्युः पाप योन्यः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्र तेपी यान्ति पराम गतिम. म्हणजे अगदी पापयोनीत जन्मलेले असोत, स्त्रिया असोत, वैश्य असोत, शूद्र असोत, कोणीही असो, जर ते मला शरण आले, माझी भक्ती करत असतील, तर त्यांनाही परमगती प्राप्त होते. हा विचार खरंच त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर खूपच क्रांतिकारी वाटतो. आणि ज्ञानेश्वरीतही हाच भाव आहे, जासी माझी भक्ती तयास न बगे जात, शूद्र स्त्री वैश्य तिहिं करी उद्धार. अगदी. म्हणजे भगवंताच्या दरबारात फक्त भक्तीचं नाणं चालतं, बाकी सामाजिक ओळख महत्वाची नाही.
हे सर्वसामान्यांसाठी किती मोठं आश्वासन आहे. खरंच ही भगवंताची समदृष्टी आणि कृपा दाखवते. जशी आई आपल्या प्रत्येक मुलावर, मग ते कसंही असो, सारखंच प्रेम करते, तसाच भगवंत आहे. त्याला भक्ताचं बाहेरचा दर्जा किंवा त्याची पार्श्वभूमी महत्वाची नाही. काय महत्वाचं आहे मग? त्याच्या अंतःकरणातला शुद्ध भाव, त्याची निष्ठा. गरीब, श्रीमंत, विद्वान, अडाणी, पुरुष, स्त्री कोणीही असो, केवळ प्रामाणिक भक्तीच्या बळावर भगवंताला प्राप्त करू शकतो. आणि ही भक्ती करायचा मार्ग सुद्धा अत्यंत सोपा सांगितलाय असं दिसतंय. म्हणजे मोठे यज्ञयाग किंवा दानधर्म किंवा अगदी कठोर तपश्चर्याच केली पाहिजे असं काही नाहीये. अजिबात नाही. उलट भगवंत म्हणतात की भक्तीचा मार्ग अत्यंत सोपा आहे. तो प्रसिद्ध श्लोक आहे ना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. हो, म्हणजे जो कोणी मला प्रेमाने, भक्तिभावानं केवळ एक पान, एक फूल, एक फळ किंवा अगदी साधं पाणी जरी अर्पण करतो, त्या शुद्ध अंतःकरणाच्या भक्तानं दिलेलं ते अगदी छोटंसं दानही मी मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींनीही यावर किती सुंदर भाष्य केलंय. पत्र फळ पाणी अर्पण करी जया, भक्तिभावे ते मी स्वीकरी तयाचा. म्हणजे अर्पण केलेल्या वस्तूच्या किमतीला महत्व नाही, अगदी त्यामागच्या भावनेला महत्व आहे. नेमका हाच मुद्दा आहे. भगवंताला आपल्या वस्तूंची गरज नाहीये, त्याला हवाय तो भक्तिभाव. ती वस्तू अगदी साधी सहज उपलब्ध होणारी असू शकते, पण ती देताना मनात प्रेम, श्रद्धा आणि समर्पण हवं. आता समजा कोट्यावधींचं दान केलं पण त्यात अहंकार आहे, दिखावा आहे, तर ते भगवंताला प्रिय नाही. पण प्रेमानं वाहिलेलं एक तुळशीपत्रही त्याला लाख मोलाचं वाटतं. हाच भक्ती मार्गाचा सोपेपण आहे आणि त्याची सुंदरताही. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की भक्ती म्हणजे केवळ पूजा किंवा एखादं कर्मकांड नाही, तर ती एक मानसिक अवस्था आहे, एक वृत्ती आहे. अगदी बरोबर. ती एक सततची अनुभूती आहे. भगवंताशी आपण जोडले गेलो आहोत ही जाणीव आहे. आपण जे काही करतो ते भगवंताला अर्पण करण्याच्या भावनेने करणं ही सुद्धा भक्तीच आहे. म्हणून हा मार्ग कोणालाही कधीही कुठेही आचरणात आणता येतो. त्याला स्थळ, काळ किंवा साधनांची कोणतीही मर्यादा नाही. चला तर आपण या विस्तृत चर्चेतले काही मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात मांडूया का, म्हणजे ते श्रोत्यांच्याही लक्षात राहतील. हो, नक्कीच. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे राजविद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे, कारण ती भौतिक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञान आणि परमात्म्याचा अनुभव देते. आणि ती केवळ तर्काने नाही, तर मुख्यत्वे श्रद्धायुक्त भक्तीनेच मिळते. म्हणूनच ती राजऊह्य म्हणजे गुप्त आहे. बरोबर. दुसरा मुद्दा, श्रद्धा आणि भक्तीचं अनमोल महत्त्व. याच दोन गोष्टींमुळे भगवंत भक्ताच्या अगदी जवळ येतो, त्याचं रक्षण करतो आणि त्याला स्वतःमध्ये सामावून घेतो. हे एक प्रकारे भगवंताला जिंकण्याचं साधनच आहे. तिसरा मुद्दा, ईश्वराचं ते अकर्ता असून कर्ता असण्याचं रहस्य. तो सर्व सृष्टीचा आधार, निर्माता, पालक आणि संहारक असूनही कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्त नसल्यामुळे तो त्यापासून पूर्णपणे अलिप्त असतो, साक्षी असतो. हे त्याचं दिव्य स्वरूप. चौथा, भगवंताची अफाट करुणा आणि समदृष्टी. तो भक्ताची सामाजिक ओळख, जात, वर्ण, लिंग, संपत्ती यातलं काहीही पाहत नाही. फक्त त्याच्या अंतःकरणातल्या शुद्ध भक्तिभाव पाहतो आणि त्याचा उद्धार करतो. कोणीही त्याच्यासाठी वर्ज्य नाही. आणि पाचवा मुद्दा म्हणजे भक्ती मार्गाची सुलभता. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मोठ्या कर्मकांडांची किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही. केवळ प्रेम, श्रद्धा आणि समर्पण भावाने अर्पण केलेलं साधं पान, फूल, फळ किंवा पाणीही तो अत्यंत आनंदाने स्वीकारतो. महत्वाचा आहे तो निर्मळ भाव. एकंदरीत पाहिलं तर हा 9वा अध्याय भक्तिरसानं अगदी ओतप्रोत भरलेला आहे. तो ज्ञानाची उंची पण दाखवतो आणि भक्तीची खोलीसुद्धा. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे जिथे बुद्धी थांबते तिथून भक्तीचा प्रवास सुरू होतो आणि तो थेट ईश्वराच्या हृदयात घेऊन जातो. अगदी हेच या राजविद्या राजगुह्य योगाचं खरं मर्म आहे. हे केवळ बौद्धिक ज्ञान नाही, तर अनुभवातून येणारी प्रचिती आहे. या विवेचनाच्या शेवटी आपल्या स्त्रोतांमध्ये खूप सुंदर उपमा वापरली आहे. जसा अथांग समुद्र लहान मोठ्या स्वच्छ गडूळ कशा सगळ्या नद्यांना कोणताही भेदभाव न करता आपल्या पोटात सामावून घेतो, त्यांना स्वतःचं रूप देतो. हो, अगदी त्याचप्रमाणे परमात्मा ईश्वर भक्ताच्या अगदी लहानशा साध्यासुध्या भक्तीलाही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो आणि त्याला आपलंसं करतो. श्रद्धा आणि भक्ती हा ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात थेट, सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे
ज्ञानाची प्रक्रिया जरी बुद्धीने होत असली तरी ईश्वराचा खरा अनुभव हा केवळ शुद्ध निर्मळ भक्तिभावानेच येतो. हाच या अध्यायाचा गाभा आहे. हेच ते सर्वश्रेष्ठ रहस्य. आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. जर ईश्वराचं हे परम रहस्य, ही राजविद्या केवळ तर्काच्या पलीकडे जाऊन श्रद्धा आणि भक्तीच्या अनुभवातूनच उलगडते, तर आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या कामांमध्ये, आपल्या नात्यांमध्ये अशी कोणती दुसरी सत्य किंवा गुपित असू शकतील का, जी केवळ बुद्धीच्या आणि तर्काच्या पातळीवर नाही समजणार, तर त्यासाठी अनुभवाची, कदाचित एका वेगळ्या प्रकारच्या विश्वासाची किंवा अंतर्ज्ञानाची गरज भासेल. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.